मळेवाड कोंढुरे भागातील एका चिरेखाणीत डंपर अपघातात मृत्यू पावलेल्या लहान मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना चर्चेत आली होती। त्यानंतर आज सकाळपासून सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी मृतदेहाचा शोध घेण्याचं काम सुरू होतं। दुपारी हा मृतदेह सुमारे 5 ते 6 फूट खोल अंतरावर आढळून आला। सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली। मळेवाड कोंढुरे येथील एका चिरेखाणीत एका 3 वर्षीय बालिकेचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता। या चिरेखाणीतच काम करत असलेल्या छत्तीसगड येथील कामगाराची ही मुलगी होती। ती बसलेली असताना दगड भरून मागे मागे बसलेला डंपर तिच्या अंगावर चढला। या अपघातात ती जागीच ठार झाली। त्यानंतर हे प्रकरण तिच्या वडिलांना विश्वासात घेत परस्पर मिटवण्यात आलं। तसंच मृत मुलीचा मृतदेह खाणीच्याच एका भागात नेऊन दफन करण्यात आला। 5 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती। त्यानंतर मृत मुलीचे आई वडील आपल्या छत्तीसगड येथील घरी निघून गेले होते। दरम्यान याबाबतची चर्चा गावात आणि आजूबाजूच्या परिसरात सुरू झाल्यानंतर मीडियानं त्याची दखल घेत सावंतवाडी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं। गुरुवारी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस तसंच महसूलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। त्यानंतर स्थानिक पोलीस पाटलांनी सावंतवाडी पोलिसात सदर प्रकरणाची फिर्याद नोंदवल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच मृत मुलीच्या वडिलांना त्वरित हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर शुक्रवारी सकाळी सावंतवाडी पोलिसांचे तसंच महसूल विभागाचे पथक घटनास्थळी पुन्हा एकदा दाखल होत मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला। यावेळी त्या मृत मुलीचे वडील घटनास्थळावर उपस्थित होते। त्यांनी दाखवलेल्या जागेत खुदाई शोध घेतला असता दुपारी साधारणपणे 1च्या सुमारास सदरचा मृतदेह साधारण 5 ते 6 फूट खाली जमिनीत आढळून आला। सदरचा मृतदेह कपड्यात गुंडाळण्यात आला होता। त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर रुग्णालयात पाठवण्यात आला। यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, नायब तहसीलदार मनोज मुसळे, वैद्यकीय अधिकारी पोलीस पाटील दिगंबर मसूरकर, त्याचबरोबर 2 महिला पंच आणि अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीचे वडील घटनास्थळी उपस्थित होते। संबंधित मुलीचा मृतदेह सापडल्यामुळे प्रकरणाची सत्यता उलगडली असून आता संबंधित डंपर चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं जाणार आहे। तसंच या प्रकरणी अजून कोण दोषी आहेत त्यांचा देखील शोध घेतला जाणार आहे। या घटनेनंतर सदर मृत मुलीचे वडील छत्तीसगड येथे गेले होते। ते परतले असून त्यांचीही चौकशी होणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली।